चला तर मंडळी, आज आपण वांग्याच्या ओरिजिनल चवीमध्ये भरली वांगी बनवणार आहोत। यात आपण तिखटाशिवाय कुठलाच एक्स्ट्रा मसाला वापरणार नाही, ज्यामुळे ही भाजी वांग्याच्या ओरिजिनल चवीत बनणार आहे। घरातील मंडळी परत परत बनवायला सांगतील, इतकी टेस्टी बनते ही भाजी, एकदा नक्की ट्राय करा। तर नेहमीप्रमाणेच मी वांग्याचे 4 भाग करून मिठाच्या पाण्यात घातले आहेत। याने वांग्यामध्ये जोही कडवटपणा किंवा तुरटपणा असेल तर तो निघून जातो। दुसरीकडे मिक्सरच्या भांड्यात 7-8 लसूण, अर्धा पाऊण इंचाचं आलं, 2 टेबलस्पून सुके खोबरं, पाव कप शेंगदाणे, मूठभर कोथिंबीर, आवडीनुसार लाल तिखट आणि थोडंसं मीठ घालून रवाळ किंवा जाडसर वाटून घ्यायचे। 3 जणांसाठी व्यवस्थित पुरेल असं हे साहित्यांचं अचूक प्रमाण आहे। यात पाण्याचा वापर थोडा जास्त केला तर 4 जणांसाठी सुद्धा आरामात पुरेल। वाटण एका प्लेट मध्ये काढून त्यात 1 टेबलस्पून तेल आणि पाव चमचा हिंग मिक्स करायचं। ही एक सिक्रेट ट्रिक आहे मंडळी, भाजी अतिशय चविष्ट होते, शिवाय तबंगही खूप सुंदर येतो। सगळ्या वांग्यात आधी चिमूटभर मीठ घालायचं, मग वाटण भरून जिरे कढीपत्त्याची फोडणी घालायची। थोडेसे पाण्यात आधी वांगी 70 ते 80% शिजवून घ्यायची, त्यानंतर गरजेनुसार पाणी घालून वांगी छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायची।